गुंड निलेश घायवळचं घर आणि ऑफिसवर पोलिसांनी धाड टाकली आणि तिकडची झाडाझडती घेतली। कोथरूडमधल्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली आणि यावेळी पोलिसांना अनेक कागदपत्र सापडलेली आहे। त्याचबरोबरीने 2 जिवंत कारतूसं सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहेत। बीडमधील पवन चक्क्यांसंदर्भात काही कागदपत्र पोलिसांच्या हाती लागली आहेत। गँगस्टर निलेश घायवळचं घर आणि ऑफिसवर कोथरूड पोलिसांनी सलग 2 दिवस ही छापेमारी केलेली आहे। यामध्ये 2 जिवंत कारतूसं, 4 पुंगळ्या आणि काही खरेदी खत आणि साठे खत जप्त करण्यात आलेलं आहे। तसंच या ठिकाणी जामखेड आणि बीड साइडच्या पवन चक्क्यांसंदर्भातल्या काही महत्त्वाच्या फाईल सुद्धा पोलिसांना सापडलेल्या आहेत। पोलिसांनी निलेश घायवळचं घर, ऑफिस हे दोन्ही सील केलेलं आहे। तर निलेशच्या ऑफिसवरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंडे यांनी। पाहूयात। निलेश घायवळ घर आणि ऑफिसवर पोलिसांनी छापेमारी केली आणि हे सगळं सील केलेलं आहे। सगळे डॉक्युमेंट, सगळे जे काही पोलिसांनी जप्त केलेले सगळे घेतलेले आहेत आणि इथं कारवाई सुरू केली। खरं तर 2 दिवसापूर्वीच ही कारवाई झाली आणि सगळे डॉक्युमेंट जप्त केलेले आहेत। मी त्या डॉक्युमेंटमध्ये साठे खत सापडलेत, नंतर काही सातबारे उत्तर सापडलेत आणि पवन चक्क म्हणजे बीड साईड असेल, धाराशिव असेल आणि इकडं जामखेड साईड जिकडे मूळ गाव आहे निलेश घायवळचं, तिकडले सगळे डॉक्युमेंट सापडलेत आणि ते सगळे डॉक्युमेंट पोलिसांनी ताब्यात घेतलेत। त्यामुळे त्यासंबंधी जे काही पुढची कारवाई ते पोलीस करतीलच। पण निलेश घायवळच्या घरी काही पुंगळ्या सापडलेल्या आहेत आणि या पुंगळ्यामध्ये गोळ्या, 2 गोळ्या, बंदुकीच्या गोळ्या आणि काही पुंगळ्या, 4 पुंगळ्या सापडल्या। त्यामुळे पोलिसांनी एक वेगळा गुन्हा दाखल केला। एका अर्थाने निलेश घायवळची गँग पुन्हा एकदा अडचणीत आले आणि पोलिसांनी चौबाजूंनी त्याची कोंडी करून झाडाझडती सुरू केली। त्यामुळे स्वित्झर्लंडला लपून बसलेला निलेश घायवळ भारतात कधी येणार याचीच आता पोलीस वाट बघतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रकांत पुंडे, झी मीडिया, पुणे।